हा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बॅक्टेरिया बघितलं होतं, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये, आणि तो प्रोकॅरियोट्स मध्ये होतो, मोडतो. त्यानंतर युकॅरियोट्स मध्ये आपल्याला प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी बघायचं. तर प्रोटिस्टा जे आहे हे काय, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. प्रोटिस्टा इज अ ग्रुप ऑफ युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. प्रोटिस्टा मध्ये बघा, युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा हा ग्रुप आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोटोझोन बघायचे, म्हणजे प्रोटोझोआ हा एक त्यांचा क्लास आहे, कॅटेगरीज आहे. प्रोटोझोआ बघायचं, तर प्रोटोझोआची साईज दिली बघा, अप टू द 200 मायक्रोमीटर्स. ही त्याची काय साईज आहे. तर अप्रॉक्सिमेटली त्यांची साईज अप टू द 200 मायक्रोमीटर एवढ्यापर्यंत मोठे आहेत ते, तर त्याच्यापेक्षा लहानच असतात प्रोटोझोन्स. मग आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत आपल्याला. प्रोटोझोआ पहिलं कॅरेक्टर्स काय, दे फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. जनरली प्रोटोझोन्स आपल्याला सॉइल मध्ये मिळतात, सॉइल मध्ये बघायला मिळतात. फ्रेश वॉटर, फ्रेश वॉटर म्हणजे कोणतं असतं, लेक वॉटर, पॉन्ड वॉटर, रिव्हर वॉटर, म्हणजे आपलं तळ्यातलं नदीचं पाणी जे असतं ते फ्रेश वॉटर. आणि सी वॉटर म्हणजे साल्टी वॉटर. तर या सर्व पाण्यामध्ये आणि सॉइल मध्ये आपल्याला प्रोटोझोन्स बघायला मिळतात. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, दे फाउंड बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम. दे फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसऱ्या बॉडीमध्ये असतील तर मग त्यांना काय म्हणायचं, कोणत्या प्रकारचं नेचर आहे त्यांचं, ते पॅरासाइट्स असतात. काय असतात, पॅरासाइट. म्हणजे प्रोटोझोन्स हॅव पॅरासाइटिक नेचर. दुसऱ्या बॉडीच्या ऑर्गॅनिझम मध्ये असणे म्हणजे पॅरासाइटिक. तर तिसरा आहे कॅरेक्टरिस्टिक, दीज आर युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. प्रोटोझोन्स हे काय, युनिसेल्युलर आहेत, एक पेशी आहे, आणि यूकॅरियोटिक सेलचे आहेत, म्हणून ते यूकॅरियोट्स आहेत. चौथा, दे शो व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. बरं, तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल आहेत. त्यानंतर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, त्यांची हालचाल करण्याचे ऑर्गन्स हे वेगवेगळे आहेत. प्रोटोझोन्स मध्ये बघा, आपण पॅरामेसियम बघितलं, तर पॅरामेसियम मध्ये काय होते, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन सिलिया. युग्लिना मध्ये बघितलं तर युग्लिना मध्ये फ्लॅजेला, काय आहे त्याचा ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, फ्लॅजेला. असे वेगवेगळे त्यांचे ऑर्गन्स आहेत. कशाचे, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, म्हणजे त्यांचं व्हेरिएशन आहे त्यांच्यामध्ये. दे शो देन मोड ऑफ न्यूट्रिशन आल्सो, व्हेरिएशन इन मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, त्यांची अन्न घेण्याची पद्धत. अन्न घेण्याची पद्धत सुद्धा कशी आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे प्रोटोझोन्स मध्ये सगळ्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन सारखं नाही, मोड ऑफ न्यूट्रिशन वेगवेगळे आहे. त्यांच्या ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्याचे अवयव हे सुद्धा वेगळे आहेत. आणि प्रत्येकाची सेल सुद्धा कशी आहे, सेलचं स्ट्रक्चर सुद्धा वेगळं. यूकॅरियोटिक युनिसेल्युलर आहे, पण सेल स्ट्रक्चर सगळ्यांचं काय वेगवेगळं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन म्हणजे काय असते, तर सिंपल बायनरी फिजन मध्ये एका सेल पासून दोन सेल तयार होतात, किंवा त्यांचं रिप्रोडक्शन. समजा आता हा पॅरामेसियम आहे आपला, तर हा पॅरामेसियम एका पॅरेंट पॅरामेसियम पासून दोन पॅरामेसियम कसे तयार होतात, तर एक सिंपल बायनरी फिजन तयार होतात. सिंपल बायनरी फिजन अशा प्रकारे दोन डॉटर पॅरामेसियम आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एका सेल पासून दोन सेल, किंवा एका एनिमल पासून दोन एनिमल, दोन ऑर्गॅनिझम तयार झाले. एका पॅरामेसियमचे दोन पॅरामेसियम, डायरेक्ट सेल काय होते, डिवाइड होते एका सेलच्या. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, एक सेल म्हणजे एक ऑर्गॅनिझम, आणि ती एक सेल डिवाइड होते, त्याच्यापासून त्याचा आधी न्यूक्लियस डिवाइड होतो, आणि इथून असे दोन सेल वेगवेगळ्या होतात, आणि
त्याच्यापासून एका ऑर्गॅनिझम पासून दोन वेगळे ऑर्गॅनिझम तयार झाले, रिप्रोडक्शन झालं, त्याचं प्रजनन रिप्रोडक्शन हे अशा पद्धतीनं होत असतं. तर परत याचे एक्झाम्पल दिले बघा. अमिबा, आता पॅरामिसिन तर बघितला आपण. अमिबा आहे, त्यानंतर दुसरा आहे पॅरामिसियम, त्यानंतर तिसरं आपल्या पुस्तकात दिले बघा तुम्हाला एंटॉमिबा. एंटॉमिबा हिस्टोलॅटिका त्याला म्हणतात. त्यानंतर एंटॉमिबा हिस्टोलॅटिका. तर हा सुद्धा एक तसा एक्झाम्पल्स आहे. आणि प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स, प्लाझ्मोडियम नावाचा हा पॅरासाइट जो आहे ना, तर हा आपल्याला मलेरिया कॉज करतो. काय? प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स. तर हा ऑर्गॅनिझम कसा आहे? पॅरासाइट्स आहे, तो प्रोटोझोन आहे. आणि कुठे असतो तो? फिमेल अनाफिलस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये असतो. फिमेल अनाफिलस मॉस्किटोने आपल्याला बायटिंग केलं, स्टिंग, तर तिच्या बॉडीमधून आपल्या ब्लड मध्ये हा प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स एंटर होतो आणि मग आपल्याला मलेरिया होतो. काय होतो? मलेरिया. तर हा प्रोटोझोनचा एक्झाम्पल्स आहे. हा नंतरचा आहे फंगाय. तर फंगाय काल आपण बघितलं होतं, फंगायचे ऑर्गॅनिझम्स. त्यांची रेंज जी आहे साईजची 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर या रेंज मध्ये फंगायच्या साईज आहेत. Characteristics of fungi. These are found on decaying organic matter. कशावर ते? Decaying म्हणजे सडणाऱ्या कुजणाऱ्या ऑर्गॅनिक पदार्थावर हे काय असतात? ग्रो होतात. डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. जे काय आपलं ऑर्गॅनिक मॅटर आहे म्हणजे फूड सबस्टन्सेस जे आहेत, आपण काल बघितलं की भाकरी, चपाती, लोणचं वगैरे जे असतं आपलं, त्याच्यावर सुद्धा हे ग्रो होतं. आणि डेड प्लांट अँड डेड एनिमल्स जे आहेत त्यांच्या बॉडीवर सुद्धा फंगस ग्रो होत असतं. म्हणून त्याला आपण सॅप्रोट्रॉफिक सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? सॅप्रोट्रॉफिक. सॅप्रोट्रॉप्स आहेत ते मृतपूजीवी. त्यानंतर नेक्स्ट आहे, दीज आर युकॅरियोटिक. स्पेशली ते युकॅरियोटिक सेलचे आहेत. त्याच्यामध्ये काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत. अँड सम आर व्हिजिबल विथ नेकेड आय. म्हणजे काहींच्या साईज अशा आहेत की त्या आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात. नेकेड आईज न दिसतात. म्हणजे कसे व्हिजिबल? ते डोळ्याने आपल्याला, म्हणजे त्याला मायक्रोस्कोप खाली बघण्याची गरज नाही, सहज आपल्याला डोळ्याने दिसू शकतात. अशा सुद्धा त्यांच्या साईज आहेत. त्यानंतर दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय बडिंग. रिप्रोडक्शन सेक्शुअली अँड असेक्शुअली. तर सेक्शुअली असेक्शुअली काय असतं? सेक्शुअली म्हणजे गॅमेट मुळे झालेलं रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअली असतं. असेक्शुअली म्हणजे काय असतं? पॅरेंट बॉडी पासून, समजा ही पॅरेंट बॉडी आहे, त्या पॅरेंट बॉडीच्या एखाद्या फ्रॅगमेंट पासून सुद्धा नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात, त्याला असेक्शुअल्स म्हणतात. त्यानंतर विदाउट इन्व्हॉल्विंग ऑफ गॅमेट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये गॅमेटचा यूज होत नाही रिप्रोडक्शन साठी, तर डायरेक्ट पॅरेंट सेल पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात, त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो आपण. आणि फंगस मध्ये बर्डिंग मुळे होतात. तर बर्डिंग, आता त्याचं एक्झाम्पल आपण ईस्ट बघतो. ईस्टचं एक्झाम्पल्स माहिती आहे तुम्हाला? ईस्ट सेल अशी असते बघा, याला बेकर्स ईस्ट किंवा याला ड्राय ईस्ट म्हणतो आपण. मार्केटला मिळतं आपल्याला हे ड्राय ईस्ट किंवा बेकर्स ईस्ट. तर ही ईस्टची सेल युनिसेल्युलर असते, त्याच्यामध्ये असा न्यूक्लियस असतो, त्याला एक छोटस असं बळ येतो म्हणजे फुगवटा एक, आणि हे आउटग्रोथ म्हणतो आपण त्याला. तर या न्यूक्लियसचे तुकडे होऊन एक छोटा न्यूक्लियस तयार होतो. हा न्यूक्लियस या बर्ड मध्ये एंटर होतो आणि ही बर्ड सेपरेट होऊन नंतर मोठी होते. तर याला म्हणायचं बर्ड पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणे, आणि यालाच असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग म्हणतात. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग. तर अशा पद्धतीने हा बेकर्स ईस्ट, त्यानंतर कॅन्डिडा आणि मशरूम हे 3 एक्झाम्पल्स